महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या नवीन व्यवस्थेचा भव्य शुभारंभ आज सकाळी 11 वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे यांच्या हस्ते करण्यात आला. राजगोपाल भंडारी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला न्यायिक क्षेत्रातील मान्यवर, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, वकील तसेच नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी नवीन बैठक सभागृह, ग्रंथालय कक्ष आणि वकील संघांच्या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच न्यायालयाच्या नूतन नामफलकाचे अनावरण करण्यात आले. शिरपूरच्या न्यायव्यवस्थेसाठी हा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण क्षण मानला जातोय. न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे यांचं शिरपूरशी विशेष नातं आहे. ते पांडुबापू माळी म्युनिसिपल हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचे वडील कैलासवासी भालचंद्र वराळे यांनी शिरपूर न्यायालयात न्यायाधीश म्हणून सेवा बजावली होती. शिरपूर न्यायालयाला तब्बल 158 वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. सन 1868 मध्ये या न्यायालयाची स्थापना झाली. तसेच 1937 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच न्यायालयात एका खटल्यात बाजू मांडल्याची नोंद असल्याने या न्यायालयाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं. प्रलंबित दावे, वाढती पक्षकारांची संख्या तसेच प्रत्येक प्रकरणासाठी धुळे येथे जाण्याचा वेळ आणि खर्च लक्षात घेता शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी वकील संघाकडून सातत्याने करण्यात आली होती. या मागणीसाठी झालेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालं आहे. आजच्या शुभारंभामुळे शिरपूर आणि परिसरातील नागरिकांना न्याय मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून न्यायालयीन कामकाजाला नवे बळ मिळणार आहे. शिरपूरच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात आजचा दिवस नव्या पर्वाची सुरुवात करणारा ठरला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.